श्री स्वामी समर्थ मंडळी. तर 11 जुलै रोजी असणारी ही योगिनी एकादशी. तर आपण योगिनी एकादशीची संपूर्ण विधी विधान, संपूर्ण मुहूर्त वगैरे, पूजेची विधी सर्व पाहिले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. पण योगिनी एकादशीचं महात्म्य म्हणजेच कथा नाही ऐकली तर मग एकादशी अपूर्ण. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. वर्षभरात 24 एकादशींपैकी आषाढ कृष्ण पक्षातील ही एकादशी जी आहे योगिनी एकादशी, तशी तर ती ज्येष्ठ महिन्यात असते, पण त्याला कृष्ण पक्ष लागल्यामुळे आषाढ म्हणतात. तर एकादशी विशेष पुण्य मानली जाते. ही या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने उपासना, नामस्मरण, दान आणि सत्कर्म केल्यास अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात, असे धर्मग्रंथामध्ये सुद्धा वर्णन आहे. आणि आपले जे पूर्वज आहे किंवा आजी आई काही जे काही असेल ते सुद्धा हेच आपल्याला जे आहे सांगत असतात नेहमी. तर योगिनी या नावामागेही एक सुंदर अर्थ दडलेला आहे. योग म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे आणि योगिनी म्हणजे त्या परमयोगाची अनुभूती देणारी शक्ती. या दिवशी श्रद्धेने केलेली भक्ती मन, बुद्धी आणि आत्म्याला शुद्ध करणारी ठरते. योगिनी एकादशीची पौराणिक कथा जर तुम्ही नाही ऐकली एकादशीला तर मग एकादशी अपूर्ण राहून जाते. त्यामुळं संध्याकाळी तरी ही जी कथा आहे नक्की ऐका. तर कथेला सुरुवात करूया. पण या कथेमध्ये मी तुम्हाला मधून मधून याचे अर्थ सुद्धा सांगणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्राचीन काळी कुबेराच्या अलकापुरी नगरीत एक हेममाली नावाचा यक्ष राहत होता. त्याचे काम दररोज मानस सरोवरातून सुंदर फुले आणून भगवान शिवांच्या पूजेसाठी कुबेराला देणे असे होते. हेममालीची पत्नी विशालाक्षी अत्यंत सुंदर होती. पत्नीवरील प्रेमामुळे हेममाली अनेकदा आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू लागला. एकदा तो पत्नीच्या सहवासात इतका रमला की भगवान शिवांच्या पूजेसाठी आवश्यक फुले वेळेवर आणली नाहीत. कुबेराला हे समजताच त्याने संतापून हेममालीला शाप दिला की तू कुष्ठरोगाने पीडित होशील आणि स्वर्गातून पृथ्वीवर पडशील. म्हणजे तो त्याच्या पत्नीच्या प्रेमामध्ये इतका मोहून गेला की त्याला भगवान शिवांसाठी फुलं अन्न लक्षात राहिलं नाही. त्यामुळं इथे कुबेराने जे आहे त्याला रुष्ट होऊन श्राप देऊन टाकला. शापामुळे हेममालीचे तेज नष्ट झाले. त्याला भयंकर रोग झाला आणि तो जंगलात दुःख भोगू लागला. अनेक वर्षे कष्ट सहन केल्यानंतर त्याची भेट महर्षी मार्कंडेय यांच्याशी झाली. म्हणजे महर्षी मार्कंडेय जे ऋषी होते त्यांच्याशी झाली. हेममालीने आपल्या पापांची कबुली दिली आणि मुक्तीचा मार्ग विचारला. महर्षींनी त्याला सांगितले की आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे श्रद्धेने व्रत कर. भगवान विष्णूंची भक्ती कर, तुझे सर्व पाप नष्ट होतील. हेममालीने अत्यंत श्रद्धेने योगिनी एकादशीचे व्रत केले. भगवान विष्णूच्या कृपेने त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. म्हणजे तुम्ही यावरूनच जे आहे भगवान विष्णू हे सृष्टीचे चालन पालन करते आहेत. त्यांची कृपा सगळ्यावरच नेहमी होत असते. पण त्यांची आपण जितकी भक्तिभावाने श्रद्धा करू तितके ते आपल्यावर जे आहे भगवान विष्णू प्रसन्न होत असतात. त्याला पूर्वीचे दिव्य रूप प्राप्त झाले. हेममालीला पूर्वीचे दिव्य रूप प्राप्त झाले आणि तो पुन्हा स्वर्ग लोकात गेला. ही कथा काय सांगते की मनुष्य कितीही मोठ्या संकटात असला तरीही खऱ्या पश्चातापाने आणि भक्तीने त्याच्या व्रताच्या सामर्थ्याने त्याला नवीन जीवन मिळू शकते. योगिनी एकादशीचे महात्म्य धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की योगिनी एकादशीचे व्रत केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात. रोग, दुःख आणि मानसिक क्लेश कमी होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी सुद्धा येते. त्याचप्रमाणे पितरांना सद्गती मिळते. भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. म्हणजे या कथेतून तुम्हाला लक्षात आलंच असेल की ही योगिनी एकादशी जी आहे ही काही साधीसुधी एकादशी नाही. तशा तर सर्वच एकादशींमागे काही ना काही रहस्य दडलेलं आहे. पण ही विशेष आषाढ कृष्ण पक्षातील जी एकादशी आहे ही योगिनी एकादशी. त्यानंतर पुढची जी एकादशी येणार आहे आषाढ एकादशी, आपण तिला मोठी एकादशी म्हणतो किंवा मग देवशयनी एकादशी.
तिच्या मागे सुद्धा खूप मोठं रहस्य आहे, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. मनाला स्थैर्य, संयम आणि भक्तीची प्रेरणा मिळते. शेवटी विष्णू लोकाची प्राप्ती होते असे महात्म्य सांगितले आहे. व्रताचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे योगिनी एकादशी केवळ अन्न त्याग करण्याचा दिवस नाही. हा दिवस स्वतःच्या मनातील अहंकार, त्यानंतर लोभ, क्रोध, मत्सर आणि आळस यांचा त्याग करण्याची प्रेरणा देतो. उपवासामुळे शरीर शुद्ध तर होते, तर नामस्मरणामुळे मन निर्मळ होते. दानामुळे करुणा वाढते आणि भक्तीमुळे आत्मविश्वास दृढ होतो. पण दान करताना कधीही मनामध्ये अहंकार बाळगू नये की ह्याला मी दान दिलंय, किंवा मग प्रसिद्धीसाठी सुद्धा कधीही दानपुण्य करू नये. या दिवशी करायची साधना म्हणजे काय, तसं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कल्पना दिलेली आहे, पण तरी सुद्धा एकदा तुम्हाला जे आहे आठवण करून देते. तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण, बाळकृष्णाची विधिपूर्वक पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करून ठेवावे. पण तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी तोडू नये, आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दिवसभर शक्य तितके नामस्मरण करा. असं नाही की तुम्ही दिवसभर फक्त देवाकडे बसूनच नामस्मरण करा. तुम्ही तुमचं काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता. तर कशा पद्धतीने, तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा खूप सुंदर मंत्र आहे, तितकाच प्रभावशाली मंत्र आहे विष्णू देवाचा. किंवा मग तुम्ही विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेचे सुद्धा पठण करू शकता. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा देऊ शकता. द्वादशीला नियमानुसार पारण करावे म्हणजे व्रत पूर्ण करावे. योगिनी एकादशीचा संदेश हेममालेच्या कथेतून एक मोठा संदेश मिळतो. काय, तर कधीही कर्तव्य विसरू नये. आपल्या कर्तव्याशी आपण नेहमी निगडीत राहावे. त्यामुळं कधीही आपलं कर्तव्य भान विसरून एखाद्याच्या मोहामध्ये इतकं पडू नये की त्यामुळे आपल्याला शिक्षा मिळू शकते. अहंकार आणि विषयासक्ती मनुष्याला अंधपतनाकडे नेतात, पण पश्चाताप, भक्ती आणि परमेश्वरावरील श्रद्धा त्याला पुन्हा उन्नतीच्या मार्गावर आणतात. भगवान विष्णू कधीही आपल्या भक्ताला दूर करत नाहीत. मनापासून केलेली प्रार्थना भगवान विष्णूपर्यंत नक्की पोहोचते आणि भक्तिभावाने केलेले व्रत जीवनात नवीन प्रकाश निर्माण करू शकते. योगिनी एकादशी ही प्रत्येकाला आत्मपरीक्षणाची संधी देते. या दिवशी आपण आपल्या चुका स्वीकारून सदाचाराचा संकल्प करून भगवान विष्णूच्या चरणी पूर्ण श्रद्धा अर्पण केल्यास जीवन अधिक शांत, आनंदी आणि मंगलमय होऊ शकते. तर या कथेतून तुम्हाला काय बोध मिळाला मला नक्की कमेंट करून सांगा. योगिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने करणारा भक्त पापमुक्त होऊन भगवान विष्णूची कृपा प्राप्त करतो. आणि भगवान विष्णूची कृपा म्हणजे काय, तर साधीसुधी कृपा नाही, कारण भगवान विष्णू सृष्टीचे चालक पालक करते आहेत आणि त्यांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. बोला श्री ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नारायण.